नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे अभिजितला ॲम्ब्युलन्समधून आता घरी आणलेलं असतं. त्याचबरोबर आकाश आणि भूमीसुद्धा गाडीमधून घरी आलेले असतात. त्याचबरोबर मानसी, अथर्व, आजी, पौर्णिमा सगळेजण आता बाहेर येतात बघण्यासाठी की नक्की काय झालंय, कोण ॲम्ब्युलन्समधून आले. तेव्हा आजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आजी म्हणत असते की हे सगळं काय आहे. भूमी बाळा, अगं हा सगळं काय प्रकार आहे, कुणी मला सांगेल का. तेव्हा इकडे आता भूमी गाडीतून उतरलेली असते आणि आकाश मात्र गाडीमध्येच बसलेला असतो. कारण त्याला जो काही प्रकार घडलेला असतो त्यामुळे त्यालासुद्धा त्या गोष्टीचा धक्का हा बसलेलाच असतो. त्याच्यामुळे इथे अभिजितला आता बाहेर काढलं जातं. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती जी चादर असते ती बाजूला होते. तेव्हा इकडे अभिजितचा चेहरा पौर्णिमाला आणि घरातल्या सगळ्या लोकांना दिसल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पौर्णिमाला खूप जास्त त्रास होतो आणि ती अभिजित अशी जोरात ओरडते. आत्तापर्यंत आकाश आणि भूमीच्या जीवावरती उठलेले हे तिघेजण जेव्हा आता त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं माणूस येतं ते सुद्धा अशा अवस्थेमध्ये, तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. हाच अभिजित आकाशला मारण्यासाठी गेलेला असतो. तो आता इकडे बाबा होणार आहे, भूमी आई होणार आहे, तरीसुद्धा त्याने त्यांच्या जीवाची इकडे हयगय केली नाही. तर इकडे अभिजित एवढ्या चांगल्या क्षणीसुद्धा आकाशला मारण्याची जी काही स्वप्न बघत होता त्याच्यासाठी खड्डा खोदता खोदता स्वतःसाठी त्याने कधी खड्डा केला त्याचं त्यालासुद्धा कळलं नाही. तर इकडे आता देवाने सुद्धा त्याच्या पापाची शिक्षा त्याला दिलेली असते. पण याच्यामध्ये अडकलेला असतो तो म्हणजे आकाश. भूमी म्हणते, आकाश ये बाहेर ये, या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे, मला माहिती आहे. तू कधीच कुणाचा जीव नाही घेऊ शकत, तू बाहेर ये. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, पौर्णिमा शांत हो, शांत हो पौर्णिमा. पौर्णिमा म्हणत असते की अभिजित उठा ना अभिजित. पौर्णिमा म्हणते की अथर्व तू तरी उठव रे, मानसी तू तरी काहीतरी बोल ना. भूमिताई, आकाश, अरे तुम्ही तरी काहीतरी बोला ना, अभिजितला उठवा. तेव्हा इथे अभिजित आता गेलेला असतो. तर इकडे पौर्णिमा खूपच जास्त रडत असते. अभिजित उठा ना, अभिजित उठा ना, असं ती म्हणत असते. आता पौर्णिमेला एवढं दुःख आलं आहे, जेव्हा आकाशला मारण्यासाठी ती आता सज्ज झालेली असते, भूमीला मारण्यासाठी सज्ज झालेली असते, तेव्हा तिने या गोष्टीचा विचार प्रेक्षकांनो कधीच केला नाही. जर आकाश गेला तर भूमीचं काय होईल, भूमी गेली तर आकाशचं काय होईल. या घरामध्ये एक चिमुकलं बाळ येणार आहे, त्या बाळाचा सुद्धा त्यांनी विचार नाही केला. पण इथे त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून आत्तापर्यंत त्यांच्यावरती केलेले सगळे वार हे वाया गेलेले असतात. भूमीला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेलं असतं, तर इथे आकाशला बॉम्ब ब्लास्टमध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. तर हे आता कुणालाच दिसत नाही आहे. इथे सगळेजण अभिजितचं दुःख करत बसत आहेत. पण जेव्हा जेव्हा आकाश भूमीला मारण्याचा प्रयत्न केला आहे हे मात्र कुणाला दिसतच नाही आहे. आणि इथे अभिजितसुद्धा गेला. अभिजित त्याच्या चुकीमुळे गेला आहे. पण इथे रागिणीने तर आकाशच्या आईवडिलांना स्वतःहून मारलेलं असतं ना, मग तिला एवढा राग हा कशाचा आला तेच काही कळत नाही आहे प्रेक्षकांनो. असो, तर इकडे आता रागिनी वाट बघत असते की कधी एकदा अभिजितचा फोन येतोय. कारण का तिने राजाराम काकांना हॉटेलमध्ये धावत पळत येताना बघितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो हीच रागिनी जी अभिजितची आई आहे ती स्वतः जाऊन लपून बसली. पण आपल्या मुलाला तिने एकदासुद्धा सांगितलं नाही की अभिजित, अरे तुझे बाबा इथे आलेत, तू सुद्धा आता त्या आकाशला मारू नकोस, नाहीतर तुझे बाबा तुला बघतील. तेव्हा इकडे रागिनी मात्र स्वतःची कातडी लपवते आणि अभिजितला तिथेच उभं करून ठेवते आणि त्याच्या हातून एवढी मोठी चूक होते की आकाशवरती गोळी चालवतो. पण आकाशच्या गळ्यामध्ये जे लॉकेट असतं त्याच्यामुळे त्याचा जीव हा वाचलेला असतो. पण इथे अभिजित मारण्यासाठी आलेला असतो, पण स्वतःच आता मृत्युमुखी हा पडलेला असतो. तेवढ्यातच राजाराम काका येतात. तेव्हा रागिनी म्हणत असते की तुम्ही आलात, अहो तुम्ही आलात, मला वाटलंच होतं तुम्ही मला न्यायला नक्की याल. हे बघा, मला माहिती आहे की माझी स्वप्न तुमच्या तत्वात बसणारी नव्हती, पण तरीसुद्धा तुम्ही कधी माझा राग नाही केलात, कधीही माझ्यावरती प्रेम कमी नाही केलात, माझा आदर तुम्ही कमी नाही केलात. नेहमी मला जे हवं ते तुम्ही दिलंत, मला जे हवं होतं ते सगळं तुम्ही दिलंत मला. आणि जेव्हा मला घरातून बाहेर काढली आहे ना, तेव्हासुद्धा तुम्ही मला घ्यायला याल मला नक्कीच माहिती होतं. आणि बघा ना, आज तुमच्यावरचं माझं प्रेम जिंकलं आहे, माझं प्रेम जिंकलं आहे म्हणून तर तुम्ही इथे मला घ्यायला आलात ना, हो ना. तेव्हा इकडे राजाराम काका मात्र आता गप्पच बसलेले असतात. ते एक शब्दसुद्धा बोलत नाही. तेव्हा रागिनी म्हणते, काय झालं, अहो तुम्ही गप्प का बसलेत, सांगा ना काय झालं आहे.
तेव्हा इथे आता राजाराम काका म्हणत असतात की रागिनी, आत्तापर्यंत तुला आणि अभिजितला मी किती वेळा समजावलं की देवाने आपल्या नशिबामध्ये जेवढं लिहून ठेवलं आहे ते आपल्याला नक्की मिळणार, पण जे आपलं नाही आहे ते लोकांकडून ओरबाडून घेऊ नका, जबरदस्तीने घेऊ नका, नाहीतर खड्ड्यात पडाल, असं मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं. पण तुम्ही दोघेही माझं कधीच ऐकलं नाहीत. आई म्हणून तू सुद्धा अभिजितला कधी समजावलं नाहीस की बाबा रे, हे चुकीचं आहे, हे करू नकोस. तू कधी त्याला समजावून सांगितलंस का? तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की अहो काय झालंय, तुम्ही असं का बोलताय, सगळं काही ठीक आहे ना, अभिजित कुठे आहे? तेव्हा राजाराम काका म्हणतात की रागिनी, ह्याच चुकीमुळे, अभिजितच्या ह्याच चुकीमुळे आज अभिजित आपल्यातून निघून गेला, तो आपल्याला तो सोडून गेला. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, नाही नाही, हे काय बोलताय तुम्ही, आपला अभिजित आपल्याला कसं काय सोडून जाईल? तर इकडे प्रेक्षकांनो, ही तीच रागिनी आहे जी आकाशला मारण्यासाठी खूपच जास्त उतावली झालेली असते, त्याचा जीव घ्यायला निघालेली असते, पण आता स्वतःचा मुलगाच सोडून गेलाय तर बघा किती दुःख झालंय. तर इथे आकाशच्या आईवडिलांना मारून तिचं पोट भरलं नव्हतं, तर आकाश आणि भूमीला सुद्धा मारण्यासाठी तिने आज इतक्या वर्ष हे डावपेच खेळलेले असतात. आणि जेव्हा आता अभिजित गेला हे कळल्यानंतर तिला इतकं दुःख का व्हावं? म्हणजे दुसऱ्याच्या मुलाचा जीव घेणं हे तिच्यासाठी सोपी गोष्ट आहे, आणि स्वतःच्या मुलाचा जीव गेल्यानंतर ते सुद्धा त्याच्या करणीने, त्याच्या कृत्याने, तर तिला बघा किती दुःख झालेलं आहे. राजाराम काका रडत असतात कारण त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेलेला असतो, पण इथे राजाराम काका खूपच जास्त चांगले आहेत. आकाश आणि भूमीचा जीव वाचवण्यासाठी ते हॉटेलपर्यंत पोहोचलेले असतात. तरी इथे राजाराम काका आणि रागिनी या दोघांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. काका म्हणत असतात, बघितलंस ना रागिनी, अगं आपण दुसऱ्यांना इथे दुःख देत होतो ना, पण देवाने आपल्याला आपल्या ताटामध्ये असं काही दुःख वाढून ठेवलंय ना, ते आता कधीही भरून निघणार नाहीये. तेव्हा इकडे आता रागिनीसुद्धा रडत असते कारण अभिजित सोडून गेलेला असतो म्हणून. त्यानंतरला इकडे आता सगळेजण रडत असतात, ओरडत असतात. आजी म्हणत असते, अगं पण हे सगळं कसं घडलं भूमी, हे सगळं काय घडलं बाळा, मला तर कळतच नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आजी सांगते मी तुम्हाला नक्की काय घडलं ते. तेव्हा इथे भूमी अगदी स्टार्टिंगपासून सगळं काही सांगते. इथे आकाश भूमी दोघेजणं कसं एन्जॉय करत असतात, पण मात्र त्यांच्या आनंदामध्ये विरजण घालण्यासाठी अभिजित आणि रागिनी तिथे गेलेले असतात. तर त्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा अभिजितला टाकायचा असतो, पण शेवटीला तोच आता निघून गेलेला असतो. तर इकडे दोघेजणं डान्स करत असताना राजाराम काका धावत पळत तिथे येतात आणि अभिजितला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अभिजित काही थांबायला तयार नसतो. तर इथे भूमी आणि आकाश दोघेजणं छान डान्स करत असताना इथे अभिजित आता आकाशला गोळी मारतो, पण ती गोळी आकाशला लागते, पण त्याच्या गळ्यामध्ये जे लॉकेट असतं ना, ते लॉकेटवरतीच ती गोळी राहते. त्याच्यामुळे ती आरपार त्याच्या शरीरामध्ये घाव करत नाही, ती गोळी त्याला लागत नाही. त्यानंतरला इथे राजाराम काका स्वतः सांगतात की अभिजित इथे तुमच्या दोघांचा जीव घ्यायला आलेला आहे. तेव्हा आकाश म्हणतो की राजाराम काका, आता मी अभिजितला सोडणार नाही आहे, आणि तो त्याच्या मागे मागे त्याला आता मारण्यासाठी जातो. मारण्यासाठी गेल्यानंतर दोघांची इथे फाईट होते, आणि त्याच्यामध्ये अभिजित आकाशला धक्का मारायला जात असतो, आणि धक्का मारत असताना तोच खाली जाऊन पडतो आणि त्याचा जीव जातो. हे सगळं आता भूमीने खरं सत्य त्याला सांगितलेलं असतं. त्याच्यानंतर इथे अथर्व म्हणत असतो की अभिजित दादा, अरे का केलंस तू असं, म्हणजे तुला किती वेळा समजावलं की चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस म्हणून, तरीसुद्धा तू कुणाचंही ऐकला नाहीस, आणि बघतोयस ना आता काय झालं. तेव्हा इकडे अभिजितला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते, पण विनाकारण इथे आता पौर्णिमा आणि रागिनी यांना आकाशचा राग येत असतो. ज्या दोघीजणी आकाशच्या जीवावरती उठलेल्या असतात, आता स्वतःवरती आलेलं असतं, तर त्यांना खूप जास्त दुःख झालेलं असतं. भूमीने सगळं सत्य सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने इथे अभिजित आकाशला मारण्यासाठी आला होता, कशा पद्धतीने त्याने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच पडला. हे सत्य जेव्हा भूमी सगळ्यांना आता सांगत असते, तेव्हा इथे पौर्णिमेला खूपच जास्त राग येत असतो. पौर्णिमा आता सगळं बोलणं ऐकून घेते आणि तिला खूप जास्त राग आलेला असतो. ही पौर्णिमा, हिला आता इतका राग आलाय, जेव्हा अभिजित आकाशला मारायला जात होता तेव्हा तर खूपच जास्त तिला आनंद झाला होता, कारण आकाशला मारा, भूमीला मारा, भूमीला मारलं की तिचं बाळसुद्धा निघून जाईल. ही वाट बघणारी पौर्णिमा आकाशवरती आरोप करायला येते, कारण तिने आता सगळं काही ऐकलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झाले ना आकाश, तू माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार आहेस, बरोबर ना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझा नवऱ्याची ही अवस्था आहे ना, ही तुझ्यामुळे आहे, तू मारलेस माझ्या नवऱ्याला,
असं म्हणून आता इथे पौर्णिमा आकाशच्या अंगावरती जाते आणि त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा भूमी म्हणते, पौर्णिमा सोड त्याला, त्याने काही केलेलं नाही आहे. आकाश तू बाजूला हो बरं. तेव्हा इकडे आता पौर्णिमा खूपच जास्त रडत असते. ती आकाशची गलफटी पकडते आणि म्हणत असते की आकाश, तुझ्यामुळे माझा नवरा मला सोडून गेला, तुझ्यामुळे मी विधवा झाली, कळतंय का तुला? तेव्हा इकडे आता अथर्व म्हणत असतो की पौर्णिमा, अगं सोड तू आकाशला, याच्यामध्ये आकाशची काही चुकी नाही आहे. दादाला किती वेळा समजावून सांगितलं आपण, पण त्याने ऐकलं का? नाही ना. मग आता तू त्यासाठी ना जबाबदार ठरवू नकोस आकाशला. तेव्हा पौर्णिमा म्हणते, गप्प बस तू, तुला काय जाते रे बोलायला? इथे माझ्यावरती दुःख कोसळलंय, कळलं ना? तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. तेव्हा इकडे आता पौर्णिमा अथर्वला सुद्धा गप्प करते आणि इथे आता भूमी म्हणत असते की पौर्णिमा, हे बघ, या सगळ्यामध्ये आकाशची काही चुकी नाही आहे. चुकी तर आहे ती फक्त अभिची. अगं अभिला कुणी सांगितलं होतं तिथे आमच्या मागे मागे यायला? बरं आला तर आला, तो आकाशला मारण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यामध्ये तो स्वतः पडला आणि मग त्याला लागलंय. तेव्हा इकडे पौर्णिमा तरीसुद्धा आकाशवरती ब्लेम टाकत असते. तेव्हा आजी म्हणत असते, आकाश, हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. ती बिथरली आहे रे, तू काही केलेलं नाही आहेस, मला माहिती आहे. तेव्हा पौर्णिमा आकाशचा गळा दाबायला जात असते. तर इकडे आता स्वतःला दुःख झालं तेव्हा तिला दुसऱ्याच्या जीवाची आता पर्वा झालेली असते. तर इकडे आकाशचा जीव घ्यायला ती अजूनही इतकी उदार आहे की ती तिचा गळा दाबते. तेव्हा इकडे आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आकाश म्हणतो, पौर्णिमा गप्प बस, मी खरं सांगतोय, मी मुद्दामून जाणून बुजून काही केलेलं नाही आहे. मी कधीही कुणाला मारण्याचा विचारसुद्धा नाही करू शकत. पण इकडे आता आजी म्हणत असते, आकाश बाळा, नको काळजी करू, नको तू एवढा खचून जाऊ. अरे या सगळ्यामध्ये तुझी काय चुकी आहे बाळा? तुझी काहीही चुकी नाही आहे. तेव्हा इकडे पौर्णिमाला आता कसंबसं बाजूला केलेलं असतं. विनाकारण पौर्णिमा आकाशचा गळा दाबायला जाते. त्याची या सगळ्यामध्ये काय चुकी असते? भूमी म्हणते की थांब पौर्णिमा थांब. तरीसुद्धा पौर्णिमा काही थांबत नसते. आकाशचा गळा ती काही सोडायला तयार नसते. आकाशचा जीव गुदमरत आलेला असतो. तेव्हा भूमी तिला बाजूला करते आणि जोरदार तिच्या कानाखाली ते त्याने म्हणते, भानावरती ये, सांगते ना आकाशने काय नाही केले म्हणून. हे बघ पौर्णिमा, मी तुझी मनस्थिती समजू शकते बाळा, तुला काय वाटतंय हे मला बरोबर कळतंय, पण तू जरा शांत हो ना. तेव्हा इकडे पौर्णिमा भूमीला मिठी मारून आता रडत असते. भूमी तिला आपल्या जवळ घेते आणि तिला शांत करत असते. म्हणत असते की पौर्णिमा, मला माहिती आहे तुला आता कसला त्रास होतोय, पण तू प्लीज प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि एका बाजूला इथे भूमीला आकाशची सुद्धा काळजी वाटत असते. ती आकाशच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. आकाशला त्याने न केलेल्या चुकीची शिक्षाच मिळत असते जणू काही. आतापर्यंत रागिनी, अभिजित, त्याचबरोबर पौर्णिमा तिघांनी मिळून भूमी आणि आकाशला मारण्याचा प्रयत्न केला असतो. पण प्रेक्षकांनं बघितलंत ना, शेवटीला दुसऱ्याचं वाईन चिंतणाऱ्याचं वाईटच होणार. दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये आपणच पडणार, असं ते म्हणतात, ती खरीच गोष्ट आहे. इथे अभिजित आकाशला मारायला गेलेला असतो, पण अभिजित मृत्युमुखी पडतो. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते. पौर्णिमा आता दाही ठोकून रडत असते. पण काय उपयोग? जेव्हा तो चुकीचा वागत होता त्यावेळेला पौर्णिमाने त्याला इथे फक्त अप्रिशिएट केलं. त्याला खूपच जास्त छान बोलत होती, त्याचं कौतुक करत होती. पण तिला एक गोष्ट कळली नाही की आता जर मी त्याला चांगलं चांगलं बोलले तर त्याला सवय लागेल आणि पुढेसुद्धा तो असं वाईटच वागेल, कटकारस्थानं करेल. पौर्णिमा तर उलट इथे आता भूमीला कटकारस्थानं करत असते, भूमीला त्रास होण्यासाठी, तिला मारण्यासाठी. पण इथे आता पौर्णिमा हिला आता स्वतःचा नवरा अभिजित गेल्यानंतर खूप जास्त दुःख झालंय. जर आकाशला काही झालं असतं, ती गोळी जर आकाशला लागली असती आणि त्याचा जीव गेला असता, तर आज भूमीची ही अवस्था असती विनाकारण अभिजितच्या चुकीमुळे. पण इथे तर त्याने मुद्दामून मारलेलं सुद्धा नाही आहे आकाशने इथे अभिजितला. अभिजित स्वतः त्याला मारायला गेला होता आणि जेव्हा तो धावत पळत त्याला धक्का देऊन खाली पाडायला गेला, तेव्हा तो स्वतःहून आता खाली जाऊन आपटलेला असतो. तर इकडे आजी म्हणत असते की आकाश बाळा, शांत हो, तू खचून नको जाऊस रे, तुझी काही चुकी नाही आहे, मला माहिती आहे, तू कधीच कुणाला नाही मारू शकत. तेव्हा इकडे अभिजित आता पौर्णिमाला गप्प करत असते. एका बाजूला ती आकाशला धीर देत असते, त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला शांत व्हायला सांगत असते. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की अथर्व, चल, आपल्याला आता घरी फोन करून सांगायला हवं ना, नाहीतर सगळेजण म्हणतील फोन का नाही केला म्हणून. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की हो, हा घे माझा फोन, फोन कर तू. तेव्हा मानसी फोन करते. तेव्हा शशिकाला म्हणत असते की अगं बाई, अथर्वरावांचा फोन, यांनी का फोन केला मला? चुकून लागलाय वाटतं.
जाऊ दे तरी पण उचलते. तेव्हा इकडे मनू म्हणत असते की हॅलो आई. तेव्हा मनू म्हणते की आई तुला माहिती आहे का इथे काय झालं आहे? अभिजित भाऊजी गेले. तेव्हा इकडे आता अभिजित गेलेल्याचं दुःख इथे नीलांबरीला सुद्धा सहन होत नाही. नीलांबरी म्हणत असते अगं काय बोलतेस तू हे? तेव्हा मनू म्हणते आई मी खरं तेच बोलते. अगं आका जिजू गेले. तेव्हा ती म्हणते काय काय पण कसं झालं हे सगळं? काही सांगशील का हे घडलं कसं? तेव्हा मानसीसुद्धा नीलांबरीला आता घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ती म्हणते आई तू आधी इथे ये ना आणि येताना बाबांनासुद्धा घेऊन ये. नीलांबरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. फोनवरती बोलताना फोन खाली पडलेला असतो. तेव्हा इकडे ती म्हणते की अभिजितराव गेले. ते मृत्यू पावले. त्यामुळे इथे आता नीलांबरी म्हणत असते की मुन्नू पौर्णिमा कशी आहे गं? पुन्नू कशी आहे माझी? तेव्हा मानसी म्हणते की पौर्णिमा ठीक आहे. पण आई तू लवकरात लवकर इथे आता हॉस्पिटलमध्ये ये ना. तू जर आलीस तर तेवढीच आपल्या मनूला साथ होईल ना तुझी. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की आई जे काही सांगितले बाबांना पण सांग आणि बाबांनासुद्धा तुझ्याबरोबर घेऊन ये. तेव्हा नीलांबरी म्हणत असते अगं बाबांना घेऊन यायला काही नाही पण बाबांना सुट्टी नाही आहे ना. त्याच्यामुळे आता त्यांचे खाडे होतील म्हणून मी एकटीच आलेली आहे. त्यानंतर इकडे नीलांबरीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला असं वाटत असतं की अरे देवा, म्हणजे इथे आकाशला मारायला गेलेला अभिजित स्वतः खाली पडला आणि तो मेला. तेव्हा इकडे ती स्वतःच्या डोक्याला आता हात लावून बसते. आपली मुलगी विधवा झाली हे तिला सहनच होत नाही. ती म्हणते की आधीच माझ्या मुलीला त्या घरात मान नाही आहे. कुठे नवरा होता बाजू घेऊन बोलणारा, तो सुद्धा निघून गेला. आता माझ्या मुलीचं आयुष्य पुढे कसं जाणार आहे काय माहिती. त्यानंतरला इकडे नीलांबरी विचारात पडलेली असते. तिला धक्का बसलेला असतो. मनू म्हणते आई लवकर या हा तू आणि बाबांना पण सांग. नीलांबरी म्हणते नाही गं बाबा जरा बाहेर गेलेत ना, त्यांना यायला उशीर होईल. त्यापेक्षा मीच आधी येते ना तिकडे. तेव्हा मानसी म्हणते हो बरं ये ठीक आहे आणि तूच येऊन आता इकडे आपल्या पुन्नूला सांभाळ. त्यानंतरला मानसीने योग्य ती माहिती सगळी नीलांबरीला दिलेली असते. नीलांबरीला हे सगळं खोटंच वाटत असतं. ती म्हणत असते नाही नाही तू खोटं बोलतेस असं काही नाही आहे. पण नाही प्रेक्षकांनो, हे जर खरं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. कारण अभिजितने आकाशला भूमीला मारण्यासाठी खूप डाव खेळले होते आणि फायनली त्याच्यावरती आता पलटवारसुद्धा झालेला आहे. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. त्याच्यावरती पलटवार झाल्यामुळे तो आता मृत्युमुखी पडलेला आहे. प्रेक्षकांनो इथे नीलांबरी म्हणत असते की मनू मी येते माझ्या पुन्नूकडे. माझ्या पुन्नूची काळजी घे. मी लगेचच येते. तर इथे नीलांबरीसुद्धा आता जायला निघालेली असते. तेव्हा तिलासुद्धा आता ही बातमी कळल्यानंतर खूप मोठा धक्का हा बसलेलाच असतो. तेव्हा इकडे मानसी पुन्नूची अवस्था बघते आणि तिला आता खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. तेव्हा नीलांबरी रडत असते. नीलांबरी म्हणत असते की माझी पुन्नू, माझी लाडकी पुन्नू विधवा झाली माझी लेक. अभिजितराव खरोखर तिला सोडून गेले असतील का? तर इकडे मनामध्ये कुठेतरी तिला वाटत असते की नाही ही बातमी खोटी असू दे. त्यानंतरला रागिणीसुद्धा आता त्या ठिकाणी आलेली असते. रागिणी जेव्हा येते सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. तर इकडे पौर्णिमाच्या जीवात जीव आलेला असतो की रागिणीसुद्धा तिथे आलेली असते. त्यानंतर इकडे पौर्णिमा खूप जास्त रडत असते. रागिणीला बघितल्यानंतर तिचं रडू अजूनच आवरत नाही तिला आणि इकडे आता अथर्व आणि मानसी बघतात. रागिणी तिथे आली आहे तेव्हा अथर्वला खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतरला इकडे रागिणी आता अभिजितकडे येते. अभिजितला ती बघत असते. अभिजितला बघितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आपला एवढा मोठा मुलगा. तर इकडे राजाराम काका म्हणतात की आता आपल्या चितेला अग्नी लावायची वेळ आली आहे आणि त्या वेळेमध्ये मी माझ्या मुलाच्या तोंडामध्ये तुळशीपत्र ठेवणार आहे. यापेक्षा माझं दुर्भाग्य हे कुठलं असणार आहे? त्यानंतरला रागिणीला येताना बघून आकाश आणि भूमी दोघेही खूप जास्त आता घाबरलेले असतात. तर इकडे राजाराम काका रागिणीला मुद्दामूनच घेऊन आलेले असतात कारण शेवटचं तिने सुद्धा आपल्या मुलाला बघितलं पाहिजे म्हणून. त्यानंतरला इकडे आता रागिणी आकाशकडे खूपच जास्त रागाने बघत असते. पण त्याची अजिबात गरज नाही आहे कारण इथे अभिजित आकाशला मारायला गेलेला असतो हे रागिणीला बरोबर माहिती असतं. मग जर आकाशला काही झालं असतं तर रागिणीला आनंद झाला असता. तेवढा इथे आकाशला निदान आनंद तरी झालेला नाही आहे. कुणाचा तरी जीव गेला आहे म्हणून. तसं हे लोक कुणाचा तरी जीव गेला, कुणाला फ्रॉडमध्ये अडकवलं तर लगेच सेलिब्रेशन करतात. तरी ते निदान आता कुणाच्या तरी जाण्याचं वाईट आकाशला तरी वाटलेलं नाही आहे. भूमीसुद्धा खूप रडत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आकाश माफी मागत असतो. तो म्हणत असतो की माझ्याकडून ही चूक झालेली आहे पण मी जाणून बुजून काही केलेलं नाही आहे कारण अभिजित मला मारायला आला होता. तेव्हा इकडे पोलीस आकाशला घेऊन जातात. तेव्हा रागिणी खूपच जास्त रडत असते आणि भूमी म्हणत असते की आकाशने काही नाही केलं इन्स्पेक्टर साहेब.
तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते की भूमी, तुझं कधीच चांगलं होणार नाही. हा एका आईचा श्राप आहे तुला. तुझं वाटोळं होईल, वाटोळं होईल, तुझं वाटोळं, असं नीलांबरी भूमीला म्हणालेली असते. तेव्हा भूमीला त्या गोष्टीचं आता खूपच जास्त वाईट वाटत असतं.